फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3, 5, 7 असे असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती आपल्याला विचारलं आहे आणि हा प्रश्न क्लर्क मुख्य 2018 मध्ये आलेला आहे. तर बघा, MPSC, UPSC असो किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, त्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि असे प्रश्न कसे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर बघा, हा एक PYQ क्वेश्चन आहे आणि अशीच PYQज आपल्या चॅनलवरती येत असतात. तर बघा, फर्निचरची जी किंमत आहे ती आपण वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या आपण वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर किती दिला आहे? 3, 5 आणि 7 दिला आहे. जर आपण याला x x x असं लिहिलं आणि आपल्याकडे x ची किंमत आली तर आपल्याला सर्वात स्वस्त वस्तूची किंमत काढता येतं. तर बघा, आपल्याला माहिती नाही की गुणोत्तर दिलेलं आहे, पण मूळ जे अमाऊंट आहे ती आपल्याला माहिती आहे का नाही, मग त्यासाठी आपण x x x मानलेलं आहे. तर मग आता आपल्याला काय सांगितलं आहे? सरासरी किती आहे? 15,000 आहे. फर्निचरच्या तिन्ही वस्तूंची सरासरी किती आहे? 15,000. तर सरासरी कसं काढतो आपण? 3x अधिक 5x अधिक 7x, नंतर याला डिवाइड करतो आपण 3 ने, कारण 3 अमाऊंट आहेत आपल्याकडे म्हणून आपण 3 ने डिवाइड करतो आणि याची जी काही सरासरी जी आहे ती किती येणार आहे? 15,000. ठीक आहे. मग आता इथं 15,000 सरासरी येणार आहे. मग आता आपण यावरून x ची किंमत काढू शकतो का? आपण x का घेतलं कळालं का तुम्हाला? आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे 3, 5, 7. मग मूळ अमाऊंट काय आहे माहिती आहे का? मग ती अशी एक अमाऊंट आपण x x x मानलेली आहे, ज्याने या संख्येला गुणलं की आपली जी मूळ अमाऊंट आहे ती येणार आहे. तर बघा, गुणोत्तर थोडक्यात काय असतं? आपण जेव्हा 3 संख्या आहे तिथं या तिन्ही संख्येला एकाच सारख्या संख्येने, सेम संख्येने भागलं की जे उत्तर येतं ते आपण गुणोत्तर लिहितो. मग इथं 3, 5, 7 याला हे कसं आलेलं आहे? एकच संख्या असेल त्याने या 3 संख्यांना भागलं, 3 फर्निचरच्या ज्या किमती आहेत त्यांना भागलं की 3, 5, 7 आलेलं आहे. मग ती संख्या ज्याने या सर्वांना भागलं आहे ती संख्या आपण x मानत आहोत. मग x मानलेलं आहे. बघा, तर आता इथं आपल्याला x आणि 3 ने गुणाकार केल्यानंतर जी मेन भागाकार केला होता, मग आता गुणाकार केल्यानंतर मेन ज्या संख्या आहेत त्या मिळतात, म्हणून आपण हे x यासोबत गुणाकारामध्ये घेतले आहेत. तर बघा, पुढे तुम्हाला समजेल आणखीन. तर 3x अधिक 5x अधिक 7x, 5 आणि 3 5, 6, 7, 8 अधिक 3 अधिक 7, 8 अधिक 7 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर इथे येणार आहे 15x डिवाइड 3. आपण एकदम स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, म्हणजे कुठल्याही स्टेप वगळली तर तुम्हाला समजणार नाही, असं आपल्याकडे इथं होणार नाही. तर आता बघा, इथं याला डिवाइड करू आपण 15ला 3 ने. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 3 5 15. तर इथं किती आलेलं आहे? 5x बरोबर आलेलं आहे 15,000. मग आता आपण हे x ह्या साईडला ठेवूया आणि जे हे 5 आहे दुसऱ्या साईडला येऊन काय होणार आहे? इकडं गुणाकारामध्ये आहे, मग इकडं आल्यानंतर भागाकारामध्ये जाणार आहे, म्हणजे इथं 15,000 डिवाइड 5 होणार आहे. तर 5 1 5, 5 त्रिक 15. तर x बरोबर किती मिळणार आहे आपल्याला? 3 1 2 3 0. हां, म्हणजे x बरोबर आपल्याला किती मिळाले आहे? 3,000. मग आता x मिळालेला आहे. आता आपण x वरून बाकी सर्वांच्या किमती काढू शकतो का? तर गुणोत्तर काय आहे आपल्याकडं? 3x 5x 7x, म्हणजे 3 गुणिले x किती आहे? 3,000. मग किती येणार आहे? 3 त्रिक 9. एका फर्निचरची किंमत किती आली? 9. दुसऱ्या फर्निचरची 5 गुणिले इथलं 5 गुणिले x किती आलेला आहे? 3,000. मग दुसऱ्या फर्निचरची किंमत किती येणार आहे? 5 त्रिक 15, म्हणजे 15,000. आणि तिसऱ्या फर्निचरची किती येणार आहे? 5 गुणिले 7, 7 गुणिले 5 7 गुणिले 3,000. आपलं तिसरं गुणोत्तर आहे 7x. मग 7x 7 7 2 14, 7 त्रिक 21. म्हणजे आपल्याला विचारलं काय आहे? सगळ्यात स्वस्त फर्निचरची किंमत किती? मग सगळ्यात स्वस्त आपल्याला इथं कमी खर्च कितीचा दिसत आहे? 9,000चा.
तर बघा आपण 3x, 5x, 7x घेतलं होतं. आता xची किंमत आपल्याला 3 मिळाली. जर 3000 मिळाले. या सर्वांना आपण 3000 ने भागलं, की आपल्याला 3, 5, 7 हे गुणोत्तर मिळणार आहे. मग आता इथं आपण गुणाकार करून ही मूळ जी किंमत आहे ती आपण मिळवलेली आहे. आणि आता आपल्याला काय मिळालेले आहे सर्वात स्वस्त किंमत किती 9,000 म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. सर्वात स्वस्त वस्तूची किंमत येणार आहे 9,000. बघा क्लर्क मुख्य 2018 मध्ये हा आलेला क्वेश्चन आहे आणि तुम्हाला जर अशा प्रश्न सोडवायचा जर सराव असेल तर हा प्रश्न तुम्ही एवढं डिटेलमध्ये न करता एकदम शॉर्टमध्ये सुद्धा सोडवू शकता आणि याचं उत्तर 1-2 मिनिटामध्ये काढू शकता. तर कसा वाटला हा क्वेश्चन तुम्हाला सोडवता आला का? आणि यापुढची सर्व PYQs पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.